नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल म्हणजे 15 मार्च 2025 रोजी सह्याद्रीचा झालेला जो पेपर असेल त्या पूर्ण पेपरचा आज एनालिसिस करून दिलं जाईल. तो पेपर जो असेल त्या पेपरमध्ये तुम्हाला उत्तम दर्जाचे गणित आणि जी-एस पाहायला मिळाले असेल. त्या पेपरमध्ये आत्तापर्यंत मला मिळालेल्या माहितीनुसार जेवढ्या मुलांनी पेपर सोडवला असेल तर त्या सर्वांमध्ये 89 वाला फर्स्ट मुलगा होता. ज्यांनी ज्यांनी मला कळवलं तोपर्यंत. बाकीचे जे मुलं असेल त्यांनी पण आपले पेपर चेक केलेले असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्रुपमध्ये पेपर देणं आणि एखाद्या ठिकाणी येऊन ना, पेपर म्हणजे पेपरचं जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये येऊन पेपर देणे यात खूप मोठा फरक असतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं माझं सांगणं आहे, का पेपर देताना मोस्टली शक्यतो आपला ज्या ठिकाणी सर्व मुलं पेपर देतात, ते एका वातावरणात जाऊन पेपर द्यावा. ठीक आहे. कालच्या पेपरबद्दल महत्त्वाच्या मुद्द्यावरती येतो आणि बाकीचा जो मुद्दा आहे आपला तो थांबवतो. तर सगळ्यात महत्त्वाचं ज्या मुलांनी कालचा पेपर सोडवला असेल, त्यांना काही अडचणी आल्या असेल, तर त्यांनी हा आपला व्हिडिओ पाहून घ्या. आपल्या मित्रांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा जो पेपर आहे, हा पेपर तुम्हाला ॲपमध्ये मिळून जाईल आणि हा जो पेपर आहे फक्त ₹1 मध्ये. कारण ॲपमध्ये पेपर तसा टाकता येत नाही, फ्री देता येत नाही किंवा सोडता येत नाही. म्हणून त्याचा फक्त ₹1 घेतलेला असतो. त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशनची या व्हिडिओच्या खाली लिंक दिली जाईल. त्या व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल. त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही पेपर पण घ्या आणि त्या ठिकाणी आन्सर की पण असेल. त्यामुळे पेपर पैसा मॅटर करत नाही त्या ठिकाणी. कारण त्या ठिकाणी तसा टाकता येत नाही ॲप्लिकेशनमध्ये म्हणून ₹1 ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्ही तो पेपर पहा, अवश्य पहा. आणि जे मुलं शक्यतो आता कारागृहाच्या पेपरला जात असेल, तर त्या मुलांसाठी खूप चांगला पेपर आहे. सर्वांनी तो पेपर सॉल्व्ह करा. ठीक आहे, मध्ये 1-2 आठवड्यांमध्ये माझा पेपरचं स्पष्टीकरण द्यायचं राहून गेलं असेल. आता आपण कंटिन्यू करतोय. पहा, कालचा झालेल्या पेपरमधला पहिला प्रश्न जो होता ना, तर पहा मुलांनो, पहिला प्रश्न होता, हत्तीला जिराफ म्हटले. काय म्हणतात? हत्ती. हत्ती जो आहे, हत्तीला जिराफ म्हटलं, जिराफास वाघ म्हटलं, वाघास उंदीर म्हटलं, उंदरास कोल्हा म्हटले, कोल्ह्यास हत्ती म्हटले आणि यांचा आकारमानानुसार चढत्या क्रम लावल्यास सर्वात शेवटी काय येईल? तुम्हाला माहिती आहे चढता क्रम लावल्यानंतर तुम्हाला एक अंदाज आला. प्रश्न वास्तवाचा एक सरळ अंदाज आला होता, का सगळ्यात मोठा काय कोण असणार यांच्या जेवढे नाव वाचले ना, तर आपल्याला कळतं सगळ्यात मोठा कोण असतो? हत्ती असतो. आकारमानानं सर्वात मोठा कोण असतो? हत्ती असतो. तर हत्तीला काय म्हटलं ते चेक करायचं फक्त. हत्तीला जिराफ म्हटलं. पहा पहिल्या ओळीत आहे. सगळ्यात मोठा कोण आहे आकारमानानुसार? हत्ती आहे. जंगलामध्ये जर आपण विचार केला, तर हत्तीला जिराफ म्हटलं म्हणून याचं ॲक्युरेट उत्तर येईल मुलांनो. पहा ऑप्शन क्रमांक 1 होता जिराफ. काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 जिराफ. पुढला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सांगण्यात आलं होतं. पहा या ठिकाणी वर्ष जे आहे किंवा सरासरी या दोघांवर वय आणि सरासरी या दोघांवर आधारित असणारा प्रश्न होता. या ठिकाणी म्हणत होते राम, श्याम आणि जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तिघांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर शेवटी म्हणतात जॉनचे वय किती वर्ष असेल? एकदम शांततेने सोडवलं तर कळतं. पहिल्यांदा तिघांबद्दल बोललो होतो. राम, श्याम आणि जॉन. राम, त्यानंतर श्याम आणि नंतर होतं जॉन. या तिघांची जी सरासरी होती, सरासरी 16 होती. सरासरी 16 होती, तर एकूण वय किती येणार ते काढा. 37 48. तिघांचं एकूण वय झालं होतं 48 वर्ष. ओके. आता त्यांचं म्हणणं आहे यातले दोघंच देण्यात आलेले दोघं कोण आहे? राम आणि श्याम आहे. राम आणि श्याम या दोघांची जी काही सरासरी आहे ती किती आहे? 14 आहे. मग दोघांचं एकूण वय किती झालं? 3. 14 एक 14, 14 28, 14 त्रिक सॉरी 42. किती येणार आहे या ठिकाणी? 42. तर आपल्याला या ठिकाणी त्यांनी काय विचारलं होतं सरळ सरळ सॉरी 14 एक 14 18 14 त्रिक सॉरी हा मी म्हटलं काहीतरी झालं. इथं दोघं येतील नाही का? बरोबर मी तिघं कसे येणार? दोघंच घेतले सॉरी. पहा या ठिकाणी दोघंच आहेत. राम आणि श्याम आहे, दोघंच आहे. म्हणून इथं सरासरी दोघांबद्दल काउंटिंग करायचे. 14 एक 14, 14 दुने 28 म्हणजे या ठिकाणी आले बाळांनो 28. मग पहा या ठिकाणी राम दिलाय, श्याम दिलाय. इथं राम, श्याम आणि जॉन दिलाय. तर आपल्याला म्हणतात जॉनचं वय किती? आता जॉन काढायचं आहे तर या दोघांचे काय करा? तिघांमधून दोघांची जी काही एकूण असणारी वय आहे ती वजा करा. 48 मधून म्हणजे पहा 8 मधून 8 गेला 0, 4 मधून 2 गेले, या ठिकाणी राहिले 2 म्हणून उत्तर आलं जॉनचं जे वय असणार ते किती असणार आहे? 20 वर्ष. जो जॉन आहे या जॉनचं वय किती असणार आहे? 20 वर्ष. एकदम क्लिअर सर्वांना समजलं असावं, काही अडचण नाही. नेक्स्ट जो तिसरा प्रश्न होता याच्यात बऱ्याच मुलांनी मी चुका केल्या पाहिलंय का अचूक उत्तरासाठी 3 गुण दिले जातात. जो काही प्रश्न दिलाय त्या प्रश्नामध्ये अचूक उत्तर दिलं का 3 गुण दिले जातात. तर चुकीच्या उत्तरासाठी मिळालेल्या गुणातून 1 गुण कमी होतं. जर तुम्ही प्रश्न चुकवला तर त्याच्यातून तुम्हाला काय होतं? 1 गुण कमी होतो. जर तुषारला 50 प्रश्नांच्या पेपरमध्ये 78 गुण मिळाले. 50 क्वेश्चनचा पेपर आहे त्याच्यात त्याला 78 गुण मिळाले तर त्याची किती उत्तरे अचूक आली? किती उत्तरे अचूक आली अशा स्वरूपाचं म्हणणं आहे त्यांचं. आपल्याला उत्तरे अचूक विचारली तर पहिला मुद्दा आहे. बरोबर उत्तर आलं तर किती यायला पाहिजे होते? 3. असे त्याचे प्रश्न किती आहे? 50 आहे. 50 गुणाकारात 3
म्हणजे 150 मार्काचा पेपर असणार आहे. तुषारला 50 प्रश्नांचा पेपर होता. एक प्रश्नाला 3 मार्क होते. तर तुषारला 150 मार्क पडायला लागत होते. पण या ठिकाणी काय झालं? तुषारला मिळाले 78. मग 78 जर या ठिकाणी 150 मधून जर 78 गेले तर शिल्लक किती राहणार आहे? 72. किती राहतात? एकदम इझी 72 राहिले. आता आपलं म्हणणं काय? का त्यानं प्रश्न चुकवला. आता या ठिकाणी 72 मार्क या ठिकाणी सॉरी किती मार्क पडले त्याला? 78. म्हणजे या ठिकाणी त्याचे किती मार्क्स गेले? 72 मार्क्स गेले. 72 मार्क्स जातात म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय सांगितलं? एक साधा मुद्दा आहे का ते म्हणले प्रश्न जर चुकवला तर 1 गुण कमी होतो. मग प्रश्नाचे बरोबर येण्याचे गुण किती होते? 3. विथ त्यानं जर प्रश्न चुकवला तर तो एकही गेला. 3 आणि 1 किती गेले? 4. म्हणजे एक प्रश्न जर चुकवला तर 4 गुण जातात. का 4 जातात? प्रश्न जर बरोबर आला तर ते 3 गुण होते आणि प्रश्न जर चुकवला तर ते एक काय होतोय? मायनस होतोय. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 3ही गेले कारण ते मिळणारे 3 होते ते 3ही गेले. विथ तुम्ही चूक केली म्हणून तुम्हाला एक मायनस पेनल्टी बसली. मग या 3 आणि 1 किती झाले? 4. म्हणजे एक प्रश्न चुकला तर किती गुण गेले? 4 गेले. मग या ठिकाणी सरळ त्याला 72 गुण कमी झाले तर 4 न भागून टाका. 4 1 4 ओके. त्या ठिकाणी उरले 3 4 8 32. 18 या ठिकाणी आलेले प्रश्न आहेत चूक. 18 प्रश्न काय चूक? बऱ्याच मुलांनी मी पाहिलं पेपर सोडवताना ही चूक केली का मुलांनी या ठिकाणी 18च बरोबर दिले. अचूक म्हणले होते या ठिकाणी चूक नाही अचूक. अचूक म्हणल्यानंतर नीट लक्ष द्यायचं होतं. 18 जर चुकले 50 मधून जर 18 चुकलेले सरळ सरळ आहे. 50 प्रश्नांपैकी जर प्रश्न 18 चुकलेले असतील तर त्याचे अचूक प्रश्न बरोबर आलेले आहे 32. 32 म्हटल्यानंतर मुलांना या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3. समजलं? एकदम सोपं आहे. सर्वांना समजलं असावं मे बी अडचण कोणती नसावी. ओके. नेक्स्ट. आता पहा या ठिकाणी शेजारची आकृती दिलेली होती आपल्याला. या ठिकाणी शेजारच्या आकृतीच्या त्रिकोण किती आहेत? अशा स्वरूपाचा प्रश्न होता आपल्याला या स्वरूपाच्या आकृतीमध्ये. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर सरळ सरळ पहा या ठिकाणी काय होत आहे? इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे आणि इथं 4 आहे. आणि हे 2 त्रिकोण अलग आहेत. आपण मोजून पहा. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 या बाजूचे किती झाले? 10. हा 1 आणि हा 1 हे 2 आणि या दोघांचा कॉमन 1 3 म्हणून काय +3 म्हणून उत्तर आलं बाळांनो 13 ऑप्शन क्रमांक 2. एकदम सोपं होतं, काही टेन्शन नव्हतं. याचं उत्तर 13 येऊन जाईल. आता पहा नीट वाचा. रिक्षा तळावर एका रांगेत जेवढ्या रिक्षा आहेत तेवढ्याच रिक्षांच्या रांगात एका रांगेतील रिक्षांची संख्या 13 असल्यास एकूण चाकांची संख्या किती? नीट वाचायचं होतं. या ठिकाणी आपल्याला चाकांची संख्या विचारलेली होती. जेवढ्या रिक्षा रांगेत आहेत तर तेवढ्याच काय रांगा आहेत म्हटल्यानंतर किती आहेत? 13 आहे. अशा स्वरूपाची संकल्पना असली 13चा वर्ग या ठिकाणी झाला बाळांनो 169. ओके. आता हे 169 काय आहे तर रिक्षा झाल्या तिकडे कारण 13 रांगा आहेत प्रत्येक रांगेत किती आहेत? 13 रिक्षा आहेत म्हणून काय झालं? 169 रिक्षा झाल्यात. प्रत्येकीला 3 चाकं असतात. त्या ठिकाणी 3 चाकी रिक्षा आहेत. 3 चाक आहे पहा. 9 9 9 9 9 त्रिक 27 7 आले 2 बाळांनो. 16 32 16 त्रिक 48 48 आणि 2 या ठिकाणी 50 झाले म्हणून या ठिकाणी 507 चाकं असतील. किती चाकं असतील? सरळ सरळ त्या रिक्षाला असणाऱ्या चाकांची जी संख्या मेन्शन करण्यात आलेली ती किती असणार आहे तर 507. प्रश्न खूप छान आहे. त्यांनी पुढे काय विचारलंय ते खूप लक्षात ठेवायचं आहे. पहा आता 5 नंबरचा 6 नंबरचा क्वेश्चन असेल 5 नंबरचा झाला. शिवम घरातून बाहेर पडताना उगवत्या सूर्यास नमस्कार करून. आता तुम्हाला सूर्य कोणत्या बाजूला उगवतो आणि मावळतो हे पण माहित पाहिजे. या ठिकाणी त्यांनी तुम्हाला चेक केलं. शिवम घरातून बाहेर पडताना उगवत्या सूर्यास नमस्कार करून 80 मीटर अंतर चालत गेला. तेथे तो उजवीकडे काटकोनात वळाला. काटकोनात म्हणजे 90 अंशात वळाला आणि सरळ 60 मीटर चालत गेला आणि थांबला. तर तो घरापासून सरळ किती अंतरावरती आहे? समजा या ठिकाणी शिवम आहे. आपल्या 2 मिनिटांसाठी ठेवला पण हा शिवम इथून निघतो आणि ते म्हणतात काय उगवत्या म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो तर बाळांनो किती गेला? पूर्वेला 80. कारण या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे हे उत्तर आहे, दक्षिण आहे, हे पूर्व आहे आणि हे काय पश्चिम आहे. या ठिकाणी वायव्य, इकडं आग्नेय, इकडं बाळांनो ईशान्य आणि इकडं नैऋत्य. ओके. ही एकदम सोपी ट्रिक आहे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येते. शिवम आहे. हा शिवम इथून निघाला. पूर्वेला गेला 80 किलोमीटर. ओके. तिथं जाऊन उजवीकडे वळाला. म्हणजे त्याचा चालण्याचा जो ट्रॅक आहे तो असा होता उजवीकडे म्हटल्यावर असा आला. त्या ठिकाणी म्हणतात काटकोन केला म्हणजे 90 अंश केला. या ठिकाणी तो 60 किलोमीटर आला. किती आला? 60 मीटर सॉरी आला. तर थांबलेल्या ठिकाणापासून तो घरापासून सरळ किती अंतरावरती आहे? अशा स्वरूपाचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. घरापासून तो किती? म्हणजे या ठिकाणी झाला काटकोन त्रिकोण किंवा पायथागोरसचा त्रिकूट या ठिकाणी तयार होता. काटकोन करणाऱ्या 2 बाजू दिल्या जर तुम्हाला कर्ण काढायचा असेल तर मी पूर्वी पण बोललोय या 2 ज्या बाजू आहेत ना यांचा काय करायचा? वर्ग करायचा आणि यांची बेरीज करा.
या ठिकाणी 80चा वर्ग तुम्हाला माहिती 8चा वर्ग तुमचा 64 2 शून्य देऊन टाका. 6चा वर्ग 36 आणि पुढे 2 शून्य देऊन टाका मुलांनो. ओके 0 0 6 4 10 चला 6 4 10 म्हणजे या ठिकाणी आले 10,000. 10,000 हे कोणाचं वर्गमुळे पाठ करायची सुद्धा गरज नाही. आपल्या सगळ्यांना माहित आहे 10,000 हे कोणाचं वर्गमुळे 100चं. म्हणून या ठिकाणी हा जो असणारा कर्ण आहे तो 100 मीटरचा झाला. म्हणून प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक काय आलं 2. ओके प्रश्न व्यवस्थित पाहिले सोडवले पेपरला कळून जाईल तुम्हाला. आधी पहा मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. मार्च महिन्यात जर तुम्ही पाहिले तर कायम लक्षात ठेवायचं मार्च मध्ये 31 दिवस असतात. 7 1 7 7 चौक 28 29 30 31 म्हणजे जे 3 दिवस असतात ना शेवट हे पहिले 3 दिवस हे पहिले 3 दिवस किती वेळा येतात वार हे जे वार असतात ना ते 5 वेळा येतात. किती वेळा 5 पहिले 3 दिवसांचे जे वार असतील ना मार्च महिन्यात ते किती वेळा येतात 5 वेळा येतात. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला 1 तारीख त्यानंतर 2 तारीख आणि 3 तारीख या 3 तारखेचे जे काही वार असतील ते 5 वेळा येतील बाकीचे वार हे 4 वेळा येतील. मग पहा बरं मार्च महिन्याच्या 3 तारखेस रविवार होता म्हणजे या ठिकाणी वार होता तर मुलांनो रविवार या ठिकाणी असणार शनिवार आणि या ठिकाणी असणार शुक्रवार. म्हणजे या तिन्ही पण चारही जे काही पर्याय आपल्याला दिलेले आहेत या चारही पर्यायांपैकी जर विचार केला ना आपण तर शुक्रवार शनिवार आणि रविवार या तिन्ही दिवशी काय असणारे 5 वेळा कोणता वार येणार आहे या ठिकाणी तर महिन्यात 5 वेळा येणारा वार असेल. मग कोणता वार 5 वेळा येत नाही तर याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही याच्यामधला गुरुवार हा 5 वेळा येत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक 2. ओके 1 मिनिट तुम्हाला समजलं असावं मे बी. ठीक आहे समजलं असं तुम्हाला. नेक्स्ट एक कपाट 2,520 रुपयास विकल्यामुळं 20% नफा होतो. राईट तर ते म्हणतात 10% नफा होण्यासाठी ते केवढ्याला विकावं लागेल. म्हणजे एकदम नॉर्मली लक्ष एक कपाट आहे 2520 रुपयाला विकल्यामुळे किती टक्के नफा होतो 20% म्हणजे 100ला 20% फायदा. जर 2,520 रुपयाला कपाट जर विकलं तर मुलांनो त्याला 20% नफा होतो म्हणजे 120 झाला. किती झाला 120. तर ते 10% नफा होण्यासाठी आता ते म्हणतात 10% नफा हवा आहे आम्हाला 20% नाही 10%. तर चला 10% नफा होण्यासाठी याच्या ठिकाणी तिरकस गुणाकार करून टाका. या पहा 2,520 गुणाकारात 110 छदस्थानात 120. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं हा शून्य गेला हा शून्य गेला 12 बार 12 दुने 24 12 1 12. आता इथे जर पाहिलं तर कोणाचा गुणाकार आहे मुलांनो पहा 21 गुणाकारात 110 या ठिकाणचा शून्य कट करून खाली देऊ 11 1 11 चालेल 11 दुने 22 आणि 1 23 म्हणून उत्तर येते 2,310 रुपयाला जर विकलं हे आलेले उत्तर आहे. 2,310 रुपयाला जर विकलं तर त्या ठिकाणी मिळणारा प्रॉफिट किती असणार आहे या वस्तूवरती कपाटावरती 10%. मे बी तुम्हाला समजत असं खूप बेस्ट उदाहरण आहे. पेपरला जे उदाहरणं येतात म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य महाराष्ट्रातल्या बऱ्याच अकॅडम्यांमध्ये पेपर शनिवारी होत असतात. पेपरमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो अचूकता असते आपल्या पेपरची अचूकता हीच आपली ओळख आहे आणि झालेल्या पेपरचं पूर्ण एक्सप्लेनेशन केलं जातं. मध्ये 2 पेपरचं झालं नाही थोडंसं काही अडचणी होता मेडिकल अडचणी असल्या कारणास्तव त्यामुळे मी काही त्यावेळेस घेऊ शकलो नाही परंतु आज पुन्हा त्या पेपरचं स्पष्टीकरण देत आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचंय मुलांनो का पेपर झाल्यानंतर पेपर झाला आणि तो फेकून द्यायचा नसतो तर पेपरमध्ये आपलं काय चुकलं त्याचं अनालिसिस करायचं असतं आणि पेपरचा तुम्हाला क्रायटेरिया कळतो. प्रत्येक पेपरचा एक स्टँडर्ड तुम्हाला कळून जातो. आता तुम्ही एवढ्या दिवसातून पेपर सोडत असा त्यामुळे अचूक असणारे पेपर कायम सोडवत जा जेणेकरून तुम्हाला तुमचा लॉस होणार नाही. ठीक आहे चला आपल्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा येतो. आता हे एकदम छान उदाहरण होतं 13/5 x बरोबर 26 छेदस्थानात 25 y असल्यास एक्स वाय ची किंमत किती. आता बऱ्याच मुलांनी याच्यात काय चूक केली मुलांनी आहे तसंच उत्तर मांडलं आणि इथं 5/2 असं उत्तर लिहिलं तर ते उत्तर चूक होतं. त्याला रिझन काय आहे मी क्लिअर करून देतो. आहे तशी मांडणी करा तुम्ही 13 छेदस्थानात 5 x इथं मल्टिप्लाय असतं बरोबर 26 छेदस्थानात 25 वाय ओके ही अशा स्वरूपाची मांडणी असते. एक गोष्ट लक्षात ठेवा इथं काही नाही म्हणजे याचा अर्थ इथं गुणाकार असतो. मग आपण पाहू एक्स तसाच ठेवू आपण इकडला वाय इथं मल्टिप्लाय इकडे आता तो डिवाइड झाला. ओके बरोबर इथं 26 छेदस्थानात किती मुलांना 25 आहे. या ठिकाणी हे जर गुणाकार होते तर तिकडे भागाकारात आणि भागाकार झाले गुणाकार व्यस्त आपण डायरेक्ट गुणाकार व्यस्त करू. गुणाकारामध्ये 5 छेदस्थानात किती आले 13. कुणी कोणाला भाग जातो एकदा 5 1 5 5 5 25 13 जाईल 13 1 13 13 2 26 म्हणून सरळ काय आलं 2 छेदस्थानात 5 एक्स वाय आहे म्हणजे एक्स गुणोत्तरात जर वाय आहे तर मग काय होणार आहे
2 गुणोत्तरात 5 म्हणून उत्तर येत होतं 2 गुणोत्तरात 5 याची किंमत येणार आहे एक्स वाय म्हणजेच काय आले 2 गुणोत्तरामध्ये 5. समजलं? एकदम महत्वाचं उदाहरण होतं. तुम्ही तसे स्क्रीनशॉट पण काढून घेत जा. तुम्ही पेपरवरती ज्या ठिकाणी प्रिंट काढली असेल तिथे मेन्शन करा किंवा पेपर एक वही करा आणि वहीवरती तारीख टाका. ते तारखेनुसार जे जे महत्वाचे उदाहरणं वाटतात ना ते महत्वाचे उदाहरणं त्या ठिकाणी नोट डाऊन करत जा. चला. आता हे एकदम छान उदाहरण होतं. होडीचा संत पाण्यातला वेग तासी 6 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग तासी 4 किलोमीटर प्रति तास असताना 20 किलोमीटर अंतर जाऊन परत यायचे. जाऊन परत बाळांनो काय यायचं आहे तर ती किती तास लागतील? एकदम जसं आपण कायम शिकतो यू-एस आणि डी हे चॅप्टर आपण YouTubeला पण टाकलेले तुम्ही पाहून घ्या ज्यांनी पाहिले नसेल. पहा होडीचा संत पाण्यातला वेग याला म्हणतात संत पाण्यातला वेग. याला म्हणतात संत पाण्यातला वेग. याला म्हणतात प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि याचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. ओके. आता या ठिकाणी काय म्हणणं आहे? होडीचा संत पाण्यातला वेग इथं आहे बाळांनो 6 किलोमीटर प्रति आवर. ते म्हणतात प्रवाहाचा वेग 4 आहे. प्रवाहाचा वेग 4 आहे. उजवीकडे जाताना 4 ऍड करा म्हणजे इकडे झाला 10 किलोमीटर प्रति आवर आणि इकडे येताना 4 मायनस करा म्हणजे हा झाला 2 किलोमीटर प्रति. प्रवाहाच्या विरुद्ध बोट काय वरते 2 किलोमीटर प्रति तासाला जाते आणि प्रवाहाच्या दिशेनं किती जाते 10 किलोमीटर. ते म्हणतात जाऊन येण्यासाठी किती तास पाहिजे? जाऊन येण्यासाठी किती किलोमीटर अंतर आहे? या ठिकाणी 20 किलोमीटर म्हणजे इकडे जर तुम्हाला जायचं असेल तर 20 तर तास ती किती वेग आहे 10 म्हणजे 10 न जर भागलं 10 1 10 10 2 20 म्हणजे किती तास लागले या बाजूला 20 तास. प्रवाहाच्या दिशेने जायला 2 तास लागले आणि अपोजिट येण्यासाठी पहा बरं हे पण 20 किलोमीटर अंतर आहे त्याला 2 न भागा बे 1 बे बे 1 बे 10 झालं. म्हणजे इकडे येण्यासाठी 10 तास लागतात. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासाठी 10 तास लागतात आणि प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी 2 तास लागतात. तर एकूण प्रवास किती तासांचा आहे? तर एकूण प्रवास असणारे 10 प्लस 2 मुलांनो तर उत्तर आलं होतं 12. 12 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. एकदम छान उदाहरण होतं. थोडंसं वेगळ्या प्रकारचं उदाहरण होतं त्या पॅटर्नच्या विपरीत असणारं. ठीक आहे पुढे पहा. आता या ठिकाणचा प्रश्न पाहिला असता तुम्ही शेजारील चौकटीत प्रश्नाची चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा स्वरूपाचं आपल्याला विचारलं होतं. एकदम सोपं होतं काही टेन्शन नव्हतं इथं. मुलांनी त्यांच्या त्यांच्या वेनं सोडवलं असेल तर पहा या ठिकाणी माझा जो वे होता काय तर परीक्षेनं विचारलेल्या प्रश्नाचा वे काय होता हे जे समोरासमोरील अंक दिसतात ना तुम्हाला यांची काय करायची होती वजाबाकी करायची होती. पहा कोणातून आहे कोणी वजा करा. 22 मधून जर 15 गेले तर 7च राहतील. 11 मधून 8 गेले तर 7च राहतील. 14 मधून 7 गेले तर 7च राहतील. 13तून 6 गेले तर 7च राहतील. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली का हे जे काही समोरासमोरील अंक आहेत ना यांचा काय फरक 7 आणि 7चा फरकाचा वर्ग किती आहे तर तो वर्ग असणार आहे 49 आणि या ठिकाणी 49 त्याचं उत्तर असणार आहे. समोरासमोरील अंकांचा जो फरक असेल त्या फरकाचा जो काही फरक येतोय त्याचा वर्ग करायचा होता. ओके ठीक आहे. हे एकदम सोपं आहे. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:5 असल्यास त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती? आता पहा या ठिकाणी त्रिज्यांचे 3:2 असतील ना हा इथं त्रिज्यांचे क्षेत्रफळ त्रिज्या आणि परिघाचं क्षेत्रफळ सेम असतं. त्रिज्या लक्षात ठेवा मुलांनो आणि परिघ लक्षात ठेवा. त्रिज्या आणि परिघ जो आहे ना या दोघांचं सेम असतं फक्त यांचं जेव्हा क्षेत्रफळात जातं तेव्हा त्यांचा वर्ग होतो. म्हणून या ठिकाणी 3 आणि 5 चा वर्ग 3 चा वर्ग आणि 5 चा वर्ग 3 चा वर्ग 9 आणि 5 चा वर्ग या ठिकाणी आला 25 म्हणून काय आलं असतं गुणोत्तर 9:25 9:25 ऑप्शन क्रमांक 1. समजलं? समजलं छान. एका चाकाचा व्यास या ठिकाणी पहा पुन्हा वर्तुळा उदाहरण होतं एका चाकाचा व्यास 1.75 मीटर आहे तर 11 किलोमीटर अंतरामध्ये चाकाचे किती फेरे होते? तुम्ही जर नीट प्रश्न वाचला असेल तर तुम्हाला या ठिकाणी अंदाज आला असेल का व्यास पहिल्यांदा अशा स्वरूपाचा पाहायला मिळाला असेल तुम्हाला. या ठिकाणी आपण पाहिलं तर व्यास पहिल्यांदा अशा स्वरूपाचा पाहायला मिळाला असेल. तुम्हाला माहिती आहे आपल्याला जर चाकाचे जर फेरे काढायचे असेल तर आपल्याला कोण पाहिजे असतो परिघ पाहिजे असतो. कोण पाहिजे असतो परिघ. पण आपल्याला मिळालेला व्यास व्यास किती आहे? व्यास दिलाय 1.75 आणि आपल्याला माहिती आहे व्यासाची आधार किंमत आहे आपल्याकडे 14. ओके 14 न पहा भागून पहा 14 ने 1 ला भाग जात नाही शून्य तसं देऊन टाकू दशांश ठेवलं 14 1 14 राहिले किती 3 14 1 14 14 2 28 उरले किती 29 30 5 उरले नाही 14 2 28 5 6 7 7 उरले 14 1 14 14 5 70 म्हणजे या ठिकाणी पहा म्हणजे 0.125 पट झाला. किती पट झाला? 0.125 पट. आता हे तुम्हाला मी कसं शिकवलं माहितीये जर याची आधार किंमत जर व्यासाची 14 असेल तर 14 न काय करा या परिघाच्या व्यासाला भागून टाका आणि काय आला पट त्रिज्या विचारली असेल तर परिघ विचारला असेल तर काय करायचं ते लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती परिघ
आपला जो परिघ आहे या परिघाची आधार किंमत, त्यासाठी तुम्ही वर्तुळ चॅप्टर पहा. दोन्ही पण वर्तुळाचा पार्ट 1 आणि पार्ट दोन्ही पण मी युट्यूबला टाकलेला आहे. तुम्ही तिथं पाहून घ्या आणि तुम्हाला कळून जाईल. ओके. आता मी मुद्द्यावरती पुन्हा येतो. परिघाची आधार किंमत 44 आणि आधार किमतीला कोणी गुणायचं आहे? 0.125 न गुणून टाका. चला 0.125 ला आपण 44 न गुणू, कारण का एकदा 4 न गुणले परत गुणायची गरज येणार नाही. 4 पंचे 20, हातचे आले 2. 4 दुने 8, 8 अन 2 10, हातचा आले 4 एक 4 आणि एक झाला 5. ओके. पुन्हा एक घर गेलं म्हणून 0 द्या. पुन्हा तेच येणार 0 0 आणि 5. 0 त्यानंतर 0 या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 5. किती घरानंतर दशांश स्थळे 3. 1 2 3 म्हणून काय आला असं 5.5. परिघ किती आला तुमचा? मग 5.5 परिघ आला. संपला. आता आपल्याला काय काढायचे? फेरे काढायचे. फेरे बरोबर काय? अंतर. फेरे बरोबर काय दिले? अंतर. किती अंतर आहे? 11 किलोमीटर आहे आणि छेदस्थानात 5.5 काय दिले आपल्याला? मीटर दिले. किलोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं म्हणून तुम्हाला या ठिकाणी 1000 न गुणून टाकावं लागेल. संपला विषय. आता 1000 न गुणताना पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खाली एक दशांश स्थळी त्याला स्किप करू, अजून वरती एक शून्य देऊन टाकू. म्हणजे दशांश स्थळ संपले. 11 1 11, 11 5 55. आता 5 न वरती भागून टाकू. 5 1 5, 5 2 10, पुढे 2 शून्य देऊन टाकू. 3 सॉरी. म्हणजे उत्तर किती आलं? 2000 फेरे होतील. आता हे जे उदाहरण आहे, जे मुलं फर्स्ट टाइम करतायत त्यांना माहित नसेल, पण ज्यांना माहित आहे त्यांना ठीक आहे. ज्यांना माहित नसेल तर त्या सगळ्या मुलांना माझं सांगणं असेल, सह्याद्री अकॅडमीच्या तुम्ही युट्यूब चॅनलवरती गेला तर त्या ठिकाणी भूमितीचा जो पार्ट काढा, तिथं वर्तुळ पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही पण दिलेले आहे. वर्तुळ शिकण्याची अतिशय सोपी पद्धत त्या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल. अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. सर्व विद्यार्थी जे व्हिडिओ पाहत असेल त्या सर्वांना माझी एक विनंती असेल का तुम्हाला छान स्वरूपाचं कंटेंट देत असतो आम्ही. त्या मोबदल्यात आम्हाला एकच अपेक्षा असते की तुम्ही या व्हिडिओवरती लाईक करणं अपेक्षित असतं आणि त्यावरती आम्ही जे अध्यापन करतोय, आम्ही जो पेपर देतोय, स्वाभाविक आहे ज्या मुलांनी पेपर दिला असेल त्यांनी आपले मार्क खाली टाकावेत आणि पेपर कसा होता एवढं कळवावं. ही खूप खूप तुम्हाला सर्वांना माझी विनंती असेल. त्याच्यातूनच आम्हाला अजून काम करायला प्रेरणा मिळते. म्हणून प्लीज तुम्हाला कमेंट करायचे, तुम्हाला लाईक पण करायचं आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत पण तो शेअर करण्याचं काम तुम्ही अवश्य करायचंय. पुन्हा एकदा आपल्या मुद्द्यावरती येतो पहा. या ठिकाणी पण काय म्हणतात आपल्याला एका चौरसाचा कर्ण दिलाय. चौरसाचा कर्ण दिला 12 सेंटीमीटर लांबीचा असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? आता चौरसाचं क्षेत्रफळ काढताना ना मुलांना दोन कन्सेप्ट असतात. चौरसाचं क्षेत्रफळ काढताना दोन आहे. जेव्हा तुम्हाला बाजू दिली असेल आणि जेव्हा तुम्हाला कर्ण दिला असेल. दोन कन्सेप्ट आहे. कर्ण दिला असता कोणतं क्षेत्रफळ वापरायचं आणि बाजू दिली असता कोणतं सूत्र वापरायचं क्षेत्रफळासाठी लक्षात ठेवा. जर बाजू दिली तर या ठिकाणी असतो a चा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग आणि कर्ण दिला असेल तर काय? कर्ण जो आहे ना या कर्णाचा वर्ग छेदस्थानात 2 असतात आणि बाजू जर दिली असेल तर काय लक्षात ठेवायचंय? फक्त बाजूचा वर्ग. म्हणजे पहा चौरसाचं क्षेत्रफळ काढताना ही कन्सेप्ट क्लिअर लक्षात ठेवायची. या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ काढताना दोन कन्सेप्ट आहे. बाजू दिली असेल तर बाजूचा वर्ग आणि कर्ण दिला असेल तर कर्णाचा वर्ग आणि त्याची निमपट आहे. आता आपल्याला कर्ण दिलाय मग त्याला सोडून टाकू आपण. कर्ण दिलाय तर कर्णावरून काय असणार आहे? कर्णाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 12चा वर्ग छेदस्थानात 2. 12चा वर्ग 144 आणि त्याची निमपट म्हणून उत्तर आलं 72. 72 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक 2. एकदम सोप्पं आहे. तुम्ही कसं सोडवताय, कोणत्या विचारानं सोडवताय ते खूप महत्वाचं असतं. ओके. नेक्स्ट. आशा जवळची रक्कम तिप्पट करून पहा आता ही आशा आहे. आशा जवळची रक्कम तिप्पट करून त्यात 4 मिळवले व येणाऱ्या संख्येसह 5 ने भागले तर भागाकार 5 येतो तर बाकी 0 उरते. तर आशा जवळ किती रुपये आहेत? एकदम सोप्पं आहे. सोडून घ्यायचंय शांततेने काय म्हणणं नीट पाहायचं आहे. आशा जवळ किती रक्कम आहे माहित नाही जरा मिळासाठी. आशा जवळची रक्कम माहित नाही म्हणून आपण ती 3a करून टाकली. तिप्पट आहे 3a. आशा जवळची रक्कम 3a त्यात मिळवले बाळांनो 4 आणि छेदस्थानात काय म्हणतात? येणाऱ्या संख्येला 5 न भागलं तर बाकी किती येते? सॉरी भागाकार 5 येतो बाकी उरतच नाही. विषय संपला. बाकी उरत असेल तर अधिक केलं असतं आपण पण उरत नाही. पहा आशाजवळ असणारी रक्कम तिप्पट केली. आशाची रक्कम माहिती म्हणून आपण a ठेवली. आशानं 3a अधिक 4 मिळवले. 5 न भागलं तर 5 आलं. पहा या ठिकाणी. बाकी भागाकार 5 बाकी 0. हे 5 इथं भागतात तिकडे जाऊन गुणतील. म्हणून 3a अधिक 4 5 तिकडे गेले 5 5 25. हे 4 इकडे अधिक आहे तिकडे जाताना वजा होतील म्हणून 3a बरोबर या ठिकाणी 25 मधून जर 4 गेले तर 3a बरोबर किती येणार? 21. 3a बरोबर 21 आहे. मग लक्षात ठेवा 3 इकडे गुणाकार आहे तिकडे जाताना तो भागेल म्हणून a बरोबर 21 छेदस्थानात 3 3 1 3 3 7 21 म्हणून या ठिकाणी उत्तर आलं. तिच्या जवळ असणारी रक्कम आहे 7 रुपये. किती असणार आहे? तिच्या जवळ असणारी जी काही रक्कम असेल ती किती रुपये असेल? 7 रुपये. ओके. समजलं असं सोपं उदाहरण होतं. आता पहा काही मुलांनी याच्यात सुद्धा थोडी गडबड केली.
7 आणि 11 यांच्या लसावीला त्यांच्या मसावीनं भागल्यास, पहा 7 आणि 11 यांच्या लसावीला त्यांच्या मसावीनं भागल्यास भागाकार किती येईल? भागाकार पहा आता, लसावी आणि मसावी जर पाहिलं ना, 7 आणि 11 या दोन्ही पण सहमूळ संख्या आहेत. कोणत्या सहमूळ कोणत्या संख्यात मुलांनो? या सहमूळ. सहमूळ म्हणजे काय? ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव एक असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. समूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो आणि समूळ संख्यांचा मसावी हा कायमी एक असतो. ही कन्सेप्ट ज्याला माहित त्याला हे उत्तर काही सेकंदात येईल. पहा बाळांनो, या दोघांचा लसावी किती असणार आहे? मी आत्ताच बोललो. लसावी हा त्यांचा गुणाकार असतो, म्हणजे 11 एक 11, 11 7 77, आणि यांचा मसावी किती असतो? समूळ संख्यांचा मसावी हा एक असतो. सरळ आहे. ते म्हणतात काय? मसावीनं भागल्यास भागाकार किती येणार आहे? मला सांगा, या 77 ला जर 1 न भागलं तर उत्तर किती यायला होतं? तर 77. काही प्रश्नच नाही. काही मुलांना तरी याच्यात अडचणी आल्या. ओके, ऑप्शन क्रमांक किती असणार आहे? 1. ओके, ठीक. नेक्स्ट. आता या ठिकाणी सुद्धा मुलांनी गडबड केली, कारण मुलांनी ना 6 छेदस्थानात 8 अधिक 5 छेदस्थानात 7 अधिक 1 छेदस्थानात 3 होता. असं उदाहरण होतं. मुलांनी डायरेक्ट खालच्यांचा एलसीएम काढला, कारण जर पाया समान जर छेद समान नसेल तर आपण खालच्यांचा जो छेद असतो त्यांचा काय करतो? एलसीएम काढतो. एलसीएम काढले मुलांना सगळ्यांचा खालचा जो गुणाकार आहे 26 7 42 7 21 21 8 168 येत होतं. मुलांना 168 वाटलं. मुलांनी याच्यावरती काम केलं, परंतु गरज नव्हती, कारण तुम्ही जर पाहिलं असतं ना, पहिलं जे गुणोत्तर आहे ना किंवा पहिली जी संख्या होती ना तिला अजून संक्षिप्त रूप बसत होतं. पहा, बेक बे बेत्रिक 6 बेचोक 8. मग आता संख्या काय झाली असती? 3 छेदस्थानात 4 अधिक 5 छेदस्थानात 7 अधिक 1 छेदस्थानात 3. जसं अगोदर पाहिलं तसंच पहा, जर अपूर्णांकांची बेरीज असेल आणि पाया जर समान नसेल किंवा छेद जर समान नसेल तर छेद समान करण्याची पद्धत आहे लसावी काढणं. काय काढणं? लसावी काढणं. ओके, तुम्ही जर लसावी काढलं तर पहा बरं, सरळ सरळ आहे. समूळ संख्या पुन्हा एकदा त्यांचा गुणाकारच त्यांचा लसावी असणार आहे. 4 1 4, 4 7 28 किंवा 7 3 21 21 चोक 84, म्हणून सरळ सरळ यांचा लसावी किती येत होता? 84. 84 छेद असणार आहे. यात एकच संख्या कोणती? 1 आहे. मग कशाला डोकं लावता? वेळ पण खर्च करू नका, कारण बाकीकडे 168 168 त्या ठिकाणी काय दिसतोय तुम्हाला? पाया दिसतोय. आपल्याला गरजच नाही तिकडे जायचं, डायरेक्ट हेच उत्तर येऊन देत आहे. ऑप्शन क्रमांक 4. ओके, सॉरी बाळांनो. ओके, या ठिकाणी 18 नंबर 7 याच्यात काही विषय दम नाही. मी सोडवलं पण असेल, याच्यामध्ये विशेष असं काही नसेल. हे सरळ सरळ वजाबाक्या होत्या, त्यांना मी काही वेळ घालत नाही वजाबाकीमध्ये. तुम्ही ते सहज सोडवलं असेल. ऑप्शन क्रमांक काहीतरी 3 याचा उत्तर असणार आहे. सरळ वजाबाकी आणि बेरीज होते, फक्त दशांश स्थळ होते असतात. अशी 1-2 उदाहरणं पेपरला येतात आणि नवीन मुलांनी जरा स्टार्ट केले, कारण काय सह्याद्रीची आता 3री पण ऑफलाईनची बॅच स्टार्ट झालेली आहे आणि खरंच दर्जेदार शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. त्यामुळे कसं आहे, 3री पण बॅच माझ्याकडे सध्या तरी कार्यरत आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, मुलांना नवीन का त्यांना पण अशी उदाहरणं अपेक्षित असतात, म्हणून ते उदाहरणं अशी टाकली जातात आणि असतात. पेपरमध्ये असे काही सोपे उदाहरणं असतात का पाहिल्या पाहिल्या सुटतात. ओके, आता इथं पहा. आता इथं 117चा वर्ग अधिक वजा 116चा वर्ग. आता या ठिकाणी एक बैजिक राशींमधलं एक समीकरण असतं. ते समीकरण असतं a चा वर्ग वजा b चा वर्ग. ही एक कन्सेप्ट असते आणि याचं जे काही विस्तारित रूप असतं ते काय असतं? a अधिक b आणि a वजा b असं विस्तारित रूप असतं. a म्हणजे सरळ सरळ कोण असणार या ठिकाणी? 117 अधिक 116. ओके, आणि पुढे असणारे 117 वजा 116. एक गोष्ट कळाली तुम्हाला, इथे एकच राहिला. आता या दोघांची बेरीज करायची होती. 117 आणि 116. 6 6 12 आणि 1 13 हा चालाय. 1 2 3 आणि इथं 233. म्हणजे यांची बेरीज किती आली? 233 गुणाकारात 1. 1 न गुणल्यानंतर काहीच फरक पडत नाही, म्हणून उत्तर काय आलं? 233. फक्त आपल्याला या बैजिक राशीची फोड माहित पाहिजे. त्या बैजिक राशीची तुम्हाला जर फोड माहित असेल तर तुम्हाला सहज त्या प्रश्नाचं उत्तर इझी येऊन जातं. काय त्याच्यात विशेष नाही. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. आता यांचं म्हणणं होतं 7च्या पुढील 11वी समसंख्या कोणती? हा, कोणती विचारली? सम विचारली. ओके, दिली कोणती? विषम. ओके, मग आता काय करायचं? जी काय 7च्या पुढील पुढील अधिक, ओके, कितवी? 12वी. 12 गुणाकारात 2. आता या ठिकाणी दिली कोणती? सम, आणि विचारली कोणती? सॉरी, दिली विषम आणि विचारली काय? सम. तेव्हा काय विचारलं असतं तर तेव्हा इथं काय करायचं? वजा 1 करायचं. म्हणजे 7 अधिक 12 दुने 24, 24 मधून 1 गेला तर उत्तर किती येणार? या ठिकाणी 23. म्हणून या ठिकाणी 7 + 23 म्हणून उत्तर येते 30. 7 नंतर 12वी असणारी समसंख्या आहेत बाळांनो 30. जर दोन्ही पण विषम असत्या, इथं दिलेली 7वी आहे
7च्या पुढील जर म्हणले असते ना 11वी विषम संख्या सांगा, तर एकदम सोपं होतं. काहीच करायचं नव्हतं. 11 दुने 22, 22 प्लस 7 29. त्यामुळे वजा 1 करायची गरज येत नाही. फक्त इथं विषम दिले आणि इकडे सम विचारले, तेव्हाच वजा 1 करायचं या संकल्पनेत. नेक्स्ट. पहा आता इथं पण व्यवस्थित उदाहरण पाहायचं होतं. काय म्हणणं होतं पहा, 25चा 1/2 याचा अर्थ होतो काय माहिती का? वर्गमूळ. या चिन्हाचा अर्थ होतो वर्गमूळ. या चिन्हाचा सरळ अर्थ होतो वर्गमूळ. म्हणजे पहा 25चा 1/2 आणि भागाकारात 25चा कितवा चौथा याचा अर्थ होतो काय? वर्गमुळामध्ये 25. ओके. इथं आलं वर्गमुळात 25 म्हणजे डायरेक्ट उत्तर आलं इथं 5. किती आला? 5चा काहीच नाही याचा अर्थ 1 घात. कोणत्या संख्येवरती घात नाही याचा अर्थ होतो 1 घात. भागाकारामध्ये. या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागलं असं? इथं 1 मिनिट, एक पायरी वाढून घेऊ. 25 आणि इकडे आला असा 5चा दुसरा घात आणि त्याचा चौथा घात. ओके. 5चा दुसरा 25 म्हणजे 5चा दुसरा घात आणि त्याचा चौथा घात. इथं आला असता इथं 5, 5चा पहिला घात काही नाही म्हणजे पहिला. 4 1 4, 4 2 8. 5चा कितवा घात? 8वा. इथं भागाकार आहे. भागाकार असेल तर घातांकांची काय होतं? भागाकार आहे. पाया समान आहे तर घातांकांची सरळ सरळ वजाबाकी होते. म्हणून लक्षात ठेवा 5चा पहिला वजा 5चा 8वा घात. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ 5चा वजा 7वा घात आहे. 5चा वजा 7वा म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक 1. आता हे घातांकाचे छोटे छोटे नियम असतात. जेव्हा तुम्ही लेक्चर कराल तेव्हा तुम्हाला कळून जाईल. ऑफलाईनला असाल किंवा तुम्ही कुठं पण क्लास करत असाल तर तुम्हाला त्याचा अंदाज येऊन जाईल. नेक्स्ट. आता याच्यात पण काय सोपंच होतं. 41 चे 37% पहा. 41 चे किती बाळांनो? 37% छेदस्थानात आले 100. एका विद्यार्थ्याला त्याचे फरक विचारला. पुन्हा काय म्हणतात? फरक आहे ना. 37 चे किती? 41% म्हणजे आलं 100. या दोघांका जरी पाहिलं तुम्हाला कळतंय दोघांचा गुणाकार 41 47 47 41 सारखंच येते. त्यामुळे विषय काही नसतो. या ठिकाणी उत्तर किती येते? 0 0 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक 1. हे सोडवायची जास्त गरज नव्हती या उदाहरणात. ओके. आता इथं पहा नीट व्यवस्थित. इथं पण तसंच करायचं. मी सांगितलं कसं? 2 छेदस्थानात 7 भागाकाराचा आपण गुणाकार करू. कारण इथं भागाकार असेल तर त्याचा काय होतो? गुणाकार होतो. ओके. याचा गुणाकार व्यस्त 7 छेदस्थानात 8 याच्यामधून वजा केल्यास किती वजा करायचे? 3/4 भागाकार आहे गुणाकार करून टाकलं. 2 छेद किती आले? 9. चला करून टाका बाळांनो या ठिकाणी. तर बाकी किती उरते? ओके. आता सरळ सरळ सोडवायचं आपल्याला. कोण कोणाला जाते? बे 1 बे बे चोक 8. 7 ला 7 गेले म्हणजे 1 छेद किती राहिले? 4 वजा 3 1 3 3 त्रिक 9 बे 1 बे बे दुने 4 3 दुने 6 1 छेदस्थानात किती आले? 6. यांचं आलं 1 छेदस्थानात 6. आता वजाबाकी करायची, छेद समान नाही. वजाबाकी करायची आहे बाळांनो या ठिकाणी छेद समान नाही. तर आपण काय करू? 6 चोक 24 डायरेक्ट छेद जे आहेत ना त्यांचा गुणाकार करून टाकला. 6 चोक 24 6 1 6 वजाचं चिन्ह देऊन टाकलं. 4 1 4 म्हणजे राहिले काय? 6 मधून 4 गेले. 2 छेदस्थानात राहिले 24. याला परत भाग जाईल. कितनं जाणार आहे पहा बरं? बे 1 बे बे 1 बे बे दुने 4 म्हणून उत्तर आलं 1 छेदस्थानात 12. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येते 1 छेदस्थानामध्ये किती आलं? 12. समजलं असं तुम्हाला? मे बी एकदम अपूर्णांकांमधलं उदाहरण आहे. जास्त काही त्याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काही काम नाही. ओके. नेक्स्ट. आता याच्या पाहिल्यावरती तुम्हाला सहज उदाहरण येऊन जाईल. 169 कोणाचं वर्गमूळ आहे? 13. ओके. गुणाकार 256 कोणाचं वर्गमूळ आहे? 16. ओके. गुणाकार 196 कोणाचं आहे? 14. वरला आवरून गेलं. लक्ष द्या वरला आवरून गेलं पहा बाळांनो खाली 196 परत कोणाचं आहे? 14. याचा आहे. 49 कोणाचं आहे? 7. ओके. 64 कोणाचं आहे बाळांनो? 8. चला भाग देऊन टाका आता. 8 1 8 8 दुने 16 7 1 7 7 दुने 14 बे 1 बे बे 7 14. आता इथं पहा 13 1 13 13 दुने वरती राहिले 13 आणि 2 13 दुने 26 छेदस्थानात 7 आहे. 26 छेदस्थानात किती आले? 7 आले. ओके. 26 छेदस्थानामध्ये 7 म्हणले ऑप्शन क्रमांक किती आला? 2. आलं सर्वांचं? सर्वांना आलेलं असावं याच्यामध्ये काही विशेष नव्हता. पहा पुढला आता 54 ते 60च्या या संख्यांची सरासरी किती? 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी. तुम्ही जर पाहिलं ना 54 पासून 60 पर्यंत आहे क्रमवार संख्या आहे. 54 ते किती आहे? 60. मग तुम्ही जर पाहिलं ना 54 ते 60 दोनच संख्या आणि क्रमवार संख्या त्यांच्यामध्ये एकचीच वाढ असते. म्हणजे यांची मधली संख्या सुद्धा काय असू शकते? 54 पासून तुम्ही केलं किंवा तुम्ही डायरेक्ट लिहिले 54 अधिक 60 आहे. या ठिकाणी 4 6 आणि 5 किती झाले? 11. ओके. दोनच संख्या घेतल्या छेदस्थानात 2 घ्या. बे 1 बे
बे एक बे बे पंचे 10 उरला किती बाळांनो 1 उरला बे एक बे बे 7 14 म्हणून उत्तर काय 57 सरळ उत्तर येऊन जाईल ऑप्शन क्रमांक 1 57 ऑप्शन क्रमांक 1 समजलं म्हणजे आज तुम्हाला जेवढं काही अंकगणित होतं ते सगळं अंकगणित या ठिकाणी संपलेलं आहे तुम्हाला त्यातली सोपी उदाहरणं पाहायला मिळाली आता या ठिकाणी पुढे जाताना पहा बरं 26 नंबरचं उदाहरण होतं 4 आता बऱ्याच जणांना याच्यामध्ये थोडीशी अडचणी आल्या असतील तर लक्ष द्या काय टेन्शन घ्यायचं नव्हतं या ठिकाणी पहा 4a बरोबर 6b बरोबर 8c आहे ओके आता पहिला मुद्दा आहे आपण एक एक सॉल्व्ह करू इथं पहा हे सॉल्व्ह कसं होतं 4a बरोबर किती आहे 6b आहे राईट ना मग आपण ए इकडे बी इकडे ए छदस्थानात कोण झाला बी बरोबर म्हणजे इकडे 6 छदस्थानात किती राहिले 4 आला तुम्ही इथपर्यंत क्लिअर हा झाला कोणाबद्दल ए आणि बी चा ए आणि बी चा रेशोला भाग दिला तरी जमन नाही दिला तरी चालेल दिला तर पहा बरं बे एक बे बे दोन्ही 4 बे एक बे बे त्रिक 7 3/2 आला आता पुढे काय म्हणतात बी छदस्थानात 6b बरोबर 8c आहे मग इथं पहा बरं बी छदस्थानात सी आहे बी म्हणजे किती येणार आता इथं पाहिलं तुम्ही तर वरती आहे 8 आणि या ठिकाणी 6 गुणाकारात खाली गेले भागाकारात 6 यालाही भाग जाईल कितीचा भाग बसेल पहा बरं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर यालाही भाग बसून जाईल बेक बे बेत्रिक 6 बेक बे बेचोक 8 म्हणजे 4 छदस्थानात किती आले 3 मग आपण आता मांडू शकतो जसं आपण कायम पाहतोय ए बी आणि या ठिकाणी सी आहे आता ए बी दिलाय तुम्हाला ए बी किती दिलाय 3 आणि 2 आता बीसी दिलाय बीसी किती आहे 4 आणि किती दिलाय 3 दिलाय तर या ठिकाणी आपण पहा एक मिनिट थोडस वरती घेतो म्हणजे जागा मला लिहायला भेटेल आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी 2च्या पुढे काहीच नाही मग 2 देऊन टाकला इथं 4च्या पुढे काही नाही म्हणलं इथं 4 देऊन टाकला करून टाका बरं पहा 4 1 4 4 त्रिक 12 ओके 4 1 4 4 2 8 3 1 3 3 2 6 हे सगळ्यांक पाहिलं तुम्हाला कळतं यांना 2 न भाग जाऊ शकतो बेक बे बेसक 12 बेक बे बेचोक 8 बेक बे बेत्रिक 6 म्हणून उत्तर आलं 6 4 4 असतील सगळ्यात बेस्ट उदाहरण होतं 6 4 4 असतील ऑप्शन क्रमांक 3 आता काहींना माहित नसेल त्यामुळे त्यांना समजलं नसेल याचे काही स्क्रीनशॉट पण काढा तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला जसं वाटेल तसं करत जा ओके नेक्स्ट आता या ठिकाणी पहा बरं 10.8% दराने एकच मिनिट थोडस तुम्ही पहा बरं सोडा बरं सॉरी बाळांनो जरा 10.8% दराने 1625 रुपयांची 10.8% दरानं 1625 रुपयांचे सरळ व्याजानं किती वर्षात दाम दुप्पट होईल किती वर्षात दाम दुप्पट होईल काय दाम दुप्पट अशा स्वरूपाचं उदाहरण आल्यानंतर एकदम सोपं असतं दाम दुप्पट म्हणजे काय असतं या ठिकाणी 2 गुणाकारात 100 ओके म्हणजे झाले हे 200 आणि 200 मधून 100 वजा करा संपला विषय म्हणजे काय कधी पण तुम्हाला एवढं करण्यापेक्षा काय दाम दुप्पट 200 दाम तिप्पट 300 दाम पाचपट 500 दाम दुप्पट आहे 200 या 200 मधून कोण गेले 100 तर किती राहिले फक्त 100 किती राहिले 100 जे काही 100 असतील तर या ठिकाणी 100 लिहिले छदस्थानात काय लिहायचंय किती वर्षामध्ये तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं होतं काय 8.1/3% दराने वर्षात नाही वर्ष विचारलंय 8.1/3 म्हटलंय ना तर पहा यांचा 8.1/3 आहे 8 त्रिक 24 24 आणि काय 25 छदस्थानात 3 आहे 25 छदस्थानात 3 आहे यानं भागायचं असतं हे जे काय आलेले आहे ना 100 भागाकारात 25 छदस्थानात किती आहे 3 आहे 25 छदस्थानात किती आहे बाळांनो 3 आहे दाम दुप्पट 200 200 मधून 100 वजा करा 100 राहील दाम पाचपट 500 मधून 100 वजा करा 400 राहिले त्याला इथं जर वर्ष विचारलं आता जे नवीन मुलं आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं असं स्वरूपाचं उदाहरण असेल तर काय जी काय पट आहे या पट्टीमधून 100 वजा करा म्हणजे 2 गुणाकारात काय असेल ती पट सॉरी पट गुणाकारात 100 वजा 100 आणि छदस्थानात वर्ष विचारलं तर खाली काय लिहायचं दर लिहायचा बरोबर तुम्हाला काय मिळून जाणार आहे वर्ष अशी एक संकल्पना असते आता ती अलिखित असते आपण आपल्या पातळीवर मांडायची असते ओके आता इथं जर पाहिलं भागाकार आहे भागाकाराचा काय गुणाकार 100 गुणाकारात 3 छदस्थानात काय 25 25 एक 25 25 चोक 100 4 गुणाकारात 3 4 त्रिक 12 किती वर्ष लागतील 12 वर्ष ऑप्शन क्रमांक 2 एकदम सोपं होतं 12 वर्ष लागतील किती वर्ष लागतील 12 राईट
आता या ठिकाणी म्हणतात जोसेफ आणि अहमद यांनी जोसेफ आणि अहमदनं मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. अहमद एकटा तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. तर जोसेफला एकट्याला ते काम करण्यास किती दिवस लागतील? पहा, जोसेफ आणि अहमद मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. दोघं मिळून 10 दिवसात करतात. एकटा जोसेफ 15 दिवसात करतो. दोघं आणि एकटा असेल तर यांची वजाबाकी करा. 15तून 10 गेली तर 5 राहतील. ओके. 5 एक 5, 5 त्रिक 15 म्हणून 10 गुणाकारात 3. 10 त्रिक 30. 30 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक किती आला? 4. पुढे. एकदम सोपं आहे. एका कंपनीमध्ये दरवर्षी 1000 कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. दरवर्षी 10% कपात आहे. दरवर्षी 10% कपात करण्याचे धोरण ठरवल्यास तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे बाळांनो काय 2 वर्षांनंतर. तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे काय 2 वर्षांनंतर म्हणतात. तर 2 वर्षांनंतर काढायचं असतं. म्हणून लक्षात ठेवायचं 1000 भरती दरवर्षी 10% कपात आहे. म्हणजे 90 छदस्थानात 100. पुन्हा 90 छदस्थानात किती आले? 100. आता पहा या ठिकाणी 2 शून्य कट झाले. हे एक, हा एक, हा पण एक, हा पण एक. म्हणजे 10 गुणाकारात 9 गुणाकारात 9. 9 9 81 गुणाकारात 10 म्हणून उत्तर आलं 810. 3 वर्षांच्या सुरुवातीला किंवा 2 वर्षांच्या नंतर किती कर्मचारी? 810. समजलं सर्वांना? एकदम प्रॉपर लक्षात ठेवायचं. सोपे उदाहरण काय दम नाही. पाहता रेल्वे तिकिटाच्या दरात प्रथम 20% दरानं वाढ केली. काही महिन्यानंतर आणखीन 15% वाढ झाली. तर मूळ 50 रुपये भाडे असलेल्या प्रवासासाठी आता किती रुपये भाडे द्यावं लागतील? म्हणजे मूळ प्रवासाचं भाडं जे होतं ना ते 50 रुपये होतं. पहा लक्षात ठेवा. किती भाडं होतं? 50 रुपये भाडं होतं. ते म्हणतात पहिल्यांदा किती वाढ करण्यात आली? 20% वाढ केली. म्हणलं 100ला 20% वाढ 120. ओके गुणाकार. परत वाढ केली 15%. 15% वाढ म्हटल्यानंतर किती येणार? 115 छदस्थानात किती आले बाळांनो? 100. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा एक शून्य गेला, हा एक गेला, हा पण गेला, हा पण गेला. 5 एक 5, 5 2 10, 0. पहा परत 5 न भाग जाईल. 5 एक 5, 5 चोक 20. 5 एक 5, 5 2 10, 5 त्रिक 15. 4 एक 4, 4 त्रिक 12. 13 एक 13, 13 त्रिक 69. म्हणून काय त्यांचा सरळ गुणाकार 13 त्रिक 69 ऑप्शन क्रमांक क. समजलं? एकदम नॉर्मल. हे पण एक उदाहरण छान होतं पहा. गाडीची लांबी किती? लांबी म्हणल्यावर आपल्याला काढायचं होतं अंतर. एकच मिनिट. अंतर काढायचं होतं. आपल्याला गाडीचं काढायचं होतं अंतर. त्या ठिकाणी ताशी 40 किलोमीटर वेगानं आणि ताशी 32 किलोमीटर वेगानं परस्परांच्या विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या दोन गाड्या. परस्परांच्या विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या दोन गाड्या. परस्परांच्या विरुद्ध दिशा म्हणजे वेग जो असतो ना वेग, या वेगाची काय होणार आहे? सरळ सरळ बेरीज. परस्परांच्या विरुद्ध दिशेनं जाताना परस्परांच्या विरुद्ध जेव्हा दोन्ही बस जातील तर वेगांची बेरीज करायची. पहिलीचा वेग होता 40 आणि दुसरीचा वेग होता 32. म्हणजे या ठिकाणी वेग झाला 72 किलोमीटर प्रति तास बाळांनो. ओके वेग झाला. आता त्यांनी दिले आपल्याला परस्परांना किती मिनिटांमध्ये 2 मिनिटं आणि 20 सेकंदात ओळखतात. तर एका गाडीचा लांबी 1300 असेल तर दुसरीची काढायची होती. अंतर लक्षात ठेवायचं. आता यांना 2 मिनिटे आणि 20 सेकंद याला पहिल्यांदा कन्वर्ट करा. 2 मिनिटे म्हणजे किती झाले? 60 आणि 60 120 सेकंद झाले. 120 मध्ये पुन्हा 20 मिळवले तर 140. 2 मिनिटे म्हणजे किती झाले? 120 सेकंद. परत त्याच्यात 20 मिळवा म्हणजे किती झाले? 140 सेकंद झाले. किती झाले? 140 सेकंद झाले. लक्षात ठेवायचं आता. अंतर बरोबर किती? या ठिकाणी वेग आहे 72 किलोमीटर बरोबर. या ठिकाणी गुणाकारात 140 सेकंद आहे. गुणाकारात जर 72 किलोमीटर प्रति तास आहे आणि जर इथं सेकंद असेल तर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी मल्टिप्लाय करायचा 5/18. 18 पहा 18 एका 18, 18 चोक 72. ओके आता बार 4 एक 4, 4 पंचे 20. 4 पंचे 20 गुणाकारात 140. इथं 1 आणि 2 हे 2 शून्य देऊन टाका. 14 एक 14, 14 दुनी 28. टोटल लांबी झाली 2800. 2800 टोटल लांबी झाली. ओके आता आपल्याला एका गाडीची लांबी दिली 1300. मग 2800 मधून जर 1300 मायनस केले तुम्ही तर पुढल्या गाडीची जी लांबी असणार ती किती आली? 1500. दुसरी गाडी जी आहे हिची लांबी आहे 1500. किती लांबी? 1500. समजलं? ओके समजून घ्यायचं होतं फक्त वेगांमध्ये काय फक्त मला सांगणं आहे का तुम्हाला खूप छान कंटेंट देत आहे. पेपर झाल्यानंतर किंवा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर 100% लाईक करा, कमेंट करा. पेपर कसा होता ते पण कळवा आणि तुम्हाला जे काही स्पष्टीकरण दिलं जातं ते कशा प्रकारचं आहे त्याच्यावर पण कमेंट करा. प्लीज तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती असेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पाठवण्याचा कृपया प्रयत्न करा. जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा. बस तेवढी माझी तुम्हाला खूप खूप नम्र विनंती. पुन्हा आपल्या एकदा मुद्द्यावरती येतो. आता पहा एका समभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ कोणता त्रिकोण आहे? समभुज.
समभुज म्हणजे ज्याच्या तिन्ही भुजा समान असतात त्याला म्हणतात समभुज त्रिकोण. आणि समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ लक्षातच ठेवायचं आहे, वर्गमुळामध्ये 3 छेदस्थानात 4 गुणाकारात बाजूचा वर्ग. बाळांनो कुणी काही सांगेल त्याला ऑप्शन नाही, तुम्हाला हे पाठच लागणार आहे. लागणार म्हणजे लागणार, त्याला काही ऑप्शन नाही, कोणताही शॉर्टकट नाही, याला पाठच लागणार आहे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणाकारात बाजूचा वर्ग. समभुज त्रिकोणाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 3 पट असतो, असा पण एक प्रश्न एकदा विचारलाय. म्हणून लक्षात ठेवायचं, आपल्याला दिले यांनी काय परिमिती सरळ नाही दिला. आपल्याला जर क्षेत्रफळ काढायचं तर बाजू पाहिजे होते, पण आपल्याला बाजू डायरेक्ट दिलेली नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, परिमिती. परिमिती एकदम सोपी असते. 24 छेदस्थानात समभुज चौकोनाच्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात, म्हणून 3 न भागून टाका. 3 1 3 3 8 24, म्हणजे बाजू किती झाली बाळांनो, या ठिकाणी सरळ सरळ झाले 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर बाजू. मग सोडू आपण इकडे, चला. वर्गमुळात 3 छेदस्थानात 4 गुणाकारात 8 चा वर्ग. 8 बाजू आहे ना, 8 चा वर्ग 64 आहे. वर्गमुळात 3 छेदस्थानात 4 8 चा वर्ग 64 भागून टाका 4 न. 4 1 4 4 1 4 4 6 24, म्हणून वर्गमुळात 3 आणि गुणाकारात इकडे 16 आहे. पण गणितात असं लिहित नाही, गणितात कधीच असं लिहित नाही, म्हणून लिहिलं जातं कसं मुलांनो, तर 16 वर्गमुळात 3 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर. ओके, ऑप्शन क्रमांक किती आला, 3. समजलं सर्वांना? एकदम सोपं आहे. पहा, समभुज त्रिकोण होता, त्याच्या पुढे समभुज चौकोन आहे. एका समभुज चौकोनाचा कर्ण 13.5 आणि दुसरा कर्ण 8 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर. आता पहा, समभुज चौकोन आहे. समभुज चौकोन, सर्व बाजू समान असणारा चौकोन, याचे क्षेत्रफळ बरोबर असतं 1/2 गुणाकारात कर्णांचा गुणाकार. कर्णांचा गुणाकार, याचा अर्थ आहे कर्णांचा गुणाकार. काय? 1/2 गुणाकारात कर्णांचा गुणाकार. ओके, मग 1 छेदस्थानात 2 गुणाकारात पहिला कर्ण आहे 13.5 आणि दुसरा कर्ण आहे 8. चला, बे 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 चोक 8. आता गुणाकार 13.5 गुणाकारात 4 गुणाकार करून टाका. 4 1 4 4 5 20 हात चाले 2 4 3 12 12 2 14 हात चाले 4 1 4 आणि 1 5. किती घर? एक घर. म्हणून उत्तर आलं ऍक्युरेट 54. 54 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. कोणत्याही मुलांना काही एक अडचण नसावी. नेक्स्ट, आता इष्टिका चित्ती चालू होतं. हा, एक इष्टिका चित्ती म्हणजे आपल्याकडे जी काड्याची पेटी असते ना, आगपेटी, ती इष्टिका चित्तीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 6 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर आहे, तर तिचे एकूण पृष्ठफळ किती? आता इष्टिका चित्ती जी असते ना, इष्टिका चित्तीचे तुम्हाला घनफळ आणि पृष्ठफळ. घनफळ म्हणजे खूप सोपं असतं, LBH, लांबी गुणाकारात रुंदी गुणाकारात उंची. थोडंसं फास्ट घ्यावं लागतं, कारण प्रश्न जादा असतात आणि कमी कालावधीमध्ये ते प्रश्न होणं अपेक्षित असतं, म्हणून थोडेसे फास्ट घेतले जातात. त्यानंतर पहा, पृष्ठफळासाठी सूत्र असतं काय बाळांनो, तर या ठिकाणी 2 त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये LB अधिक BH अधिक HL. ओके, अशा स्वरूपाची संकल्पना असते. मग तुम्ही मांडताना खूप सोपं असतं. मी तर मांडताना मुलांना काय सांगतो, ऑफलाईनच्या 6 ल्या 8 ल्या आणि 10 ल्या, याला म्हणतात लांबी, याला म्हणतात रुंदी, याला म्हणतात उंची, हाईट, LBH. मग तुम्ही डायरेक्ट लिहायचं 2, याचा 6 8 48 अधिक 8 10 80 अधिक 60. चला करा यांच्या बेरजा. 60, त्यानंतर 80 आणि त्यानंतर 48. बाळांनो झाले 8 8 आणि 4 12 किंवा 6 आणि 4 10 10 18, म्हणजे झाले 188. 188 दुप्पट करून टाकू आपण. पहा बरं, 8 दुने 16 चालेल, 8 दुने 16 आणि 1 17 बेक बेन 3, म्हणून उत्तर येते सरळ सरळ 376. 376 म्हटल्यानंतर बाळांनो ऑप्शन क्रमांक 1. 376 ऑप्शन क्रमांक 1. थोडंसं स्पीड मध्ये घेतलं मी, कारण तुम्हाला पटपट सगळी उदाहरणं